नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी प्रियंका पाटील. आज आपल्यासाठी एक एकदम जबरदस्त ब्रेकिंग न्यूज आहे, जी थेट तंत्रज्ञानाच्या दुनियेतून आली आहे. तर विचार करा, प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांना नुकतंच ह्युमॅनिटेरियन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालाय. पण कशासाठी? तर त्यांच्या आर्चवेल फाउंडेशनद्वारे सुरू केलेल्या द पॅरेंट्स नेटवर्कसाठी. हे नेटवर्क काय करतंय? तर जे पालक आपल्या मुलांवर सोशल मीडियामुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे हैराण आहेत, त्यांना सपोर्ट करताय. खरं तर या गालामध्ये त्यांनी हेच सांगितलं की 4000 इतक्या कुटुंबांना ते सध्या रिप्रेझेंट करत आहेत, ज्यांच्या मुलांचं नुकसान सोशल मीडियामुळे झालं आहे. भाणी. प्रिन्स हॅरी यांनी भाषणात एआयवर पण जोरदार टीका केली. ते म्हणाले की अनरेग्युलेटेड आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे बेफिकीरपणे वाढत चाललेले एआय आणि त्यासोबतच सोशल मीडिया कंपन्या कशाप्रकारे डेटा कलेक्शनसाठी लहान मुलांना ट्रॅप करत आहेत, यावर आवाज उचलणं गरजेचं आहे. थिंक अबाउट इट. तुम्ही एक ॲप उघडता आणि डेटा कलेक्शन सुरू. आणि गंमत म्हणजे या गालामध्ये द पेरेंट्स नेटवर्कने पेरेंट्स टुगेदर या दुसऱ्या संस्थेशी हातमिळवणी केली आहे. म्हणजे मुलांचं ऑनलाईन सेफ्टीसाठी अजून मोठं काम होणार. खरं तर प्रिन्स हॅरी सोशल मीडियाच्या दुष्परिणामांवर आधी पण बोलले आहेत. त्यांनी अनेक वेळा टेक कंपन्यांवर कडक टीका केली आहे की प्रॉफिटच्या मागे धावताना ते सेफ्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि या सगळ्यावर अनेक स्टडीज पण आहेत, ज्या सांगतात की सोशल मीडियामुळे आजकालच्या तरुणांमध्ये डिप्रेशन आणि एकटेपणा किती वाढला आहे. या गालामध्ये प्रोजेक्ट हेल्दी माइंड्स या संस्थेने, जी मोफत मेंटल हेल्थ सर्व्हिसेस देते, त्यांनी वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्ताने एक मोठा फेस्टिवल पण आयोजित केला होता. तिथे द पेरेंट्स नेटवर्कसोबत मिळून सोशल मीडियाचा लहान मुलांच्या बालपणावर कसा परिणाम झालाय यावर चर्चा झाली. एका पॅनलमध्ये तर केटी नावाच्या एका 18 वर्षांच्या मुलीने सांगितलं की टिकटॉकवर तिला सतत डायटिंग आणि वेट लॉसचे व्हिडिओ दिसायचे, ज्यामुळे तिला ईटिंग डिसऑर्डर झाला. हे ऐकून खरंच खूप वाईट वाटतं. इझाबेल संडरलँड, जी डिझाइन इट फॉर अस या संस्थेसाठी काम करते, तिने सांगितलं की सोशल मीडिया कंपन्या कशाप्रकारे ॲडिक्शन वाढवण्यासाठी डिझाईन केले जातात. म्हणजे आपला वेळ वाया घालवणं आणि त्यांचं पोट भरणं, असं काहीसं. आणखी एका पॅनलमध्ये, ज्याला मेघन मार्कल यांनी इंट्रोड्यूस केलं होतं, तिथे जॉनथन हाईट यांनी सांगितलं की आजकालची मुलं बाहेर खेळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात सोशल क्यूज शिकण्याची क्षमता कमी झाली आहे. अँक्झायटी आणि डिप्रेशन वाढलं आहे. द बिग क्वेश्चन इज, आपण हे कधी थांबवणार? एमी नेव्हिल, ज्यांच्या मुलाने स्नॅपचॅटवरून ड्रग्ज विकत घेतल्यामुळे जीव गमावला, त्या स्नॅपचॅटवर केस करत आहेत. ती म्हणाली की इट्स अ फाईट टू द डेथ. तर या सगळ्यातून एकच गोष्ट समोर येते की आपल्याला आता ॲक्शन घ्यावीच लागेल. लेजिस्लेटिव्ह ॲक्शन, टेक कंपन्यांकडून अकाउंटेबिलिटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः सोशल मीडिया वापरताना काही मर्यादा आखायला हव्यात. मेघन मार्कल यांनी गालाच्या शेवटी एक खूप छान गोष्ट सांगितली. वी कॅन अँड वी विल बिल्ड द मूव्हमेंट दॅट ऑल फॅमिलीज अँड ऑल चिल्ड्रन डिझर्व. म्हणजे आपण सगळे मिळून एक असा समाज नक्कीच बनवू शकतो, जिथे आपल्या मुलांना सोशल मीडियापासून धोका नसेल. एकंदरीत हे एक वाईट वास्तव आहे, पण यावर उपाय नक्कीच आहे. टेक तडका 24/7 सोबत कनेक्टेड रहा, कारण आम्ही तुमच्यासाठी अशाच लेटेस्ट टेक अपडेट्स घेऊन येत राहू. तोपर्यंत तुमचा टेक सेवी दोस्त प्रियंका पाटील सांगतेय, काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. बाय.